मोदकासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी चिरलेला गूळ, एक वाटी मैदा। त्यासाठी लागणार आहे आपल्याला वेलची पावडर आणि 2 चमचे तूप। आपण आता सारण करून घेणार आहे। त्यासाठी आपण आधी पॅन गॅसवरती ठेवूया आणि आपल्याला आधी जे गूळ आहे तो वितळवून घ्यायचा आहे। तर त्याच्या आधी आपल्याला त्यात टाकायचं आहे 2 चमचे तूप। तूप वितळलं की त्यात आपण चिरलेला गूळ टाकणार आहे आणि गूळ मेल्ट होईपर्यंत थांबणार आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत खोबरं, ओलं खोबरं। आणि आपला गॅस लोवरतीच ठेवायचा आहे आणि त्यात छान गुळात खोबरं शिजवून घ्यायचं। बघू शकता आपलं सारण तयार झालंय। आता मी याच्यामध्ये वेलची टाकणार आहे आणि गॅस बंद करणार आहे। आणि वेलची शक्यतो शेवटी टाकायची म्हणजे मग वास त्याचा राहतो व्यवस्थित। आपण वेलची मिक्स केली त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि आता गॅस बंद करू। आता आपलं हे सारण तयार झालंय। आपण हे याच्यात ट्रान्सफर करू आणि या भांड्यात परत उकळ काढायची तयारी करू। आता आपण उकळ करणार आहोत। त्याच्यासाठी मी हे भांडं ठेवलंय, गॅस चालू करणार आहोत आपण आणि त्याच्यात टाकते 1 वाटी पाणी। 1 वाटी पाण्यासाठी एवढंच 1 बाउल पीठ घालणार आहोत आपण। आता ह्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय। जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपण त्यात पीठ टाकणार नाही। जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा आपण त्यात चवीपुरतं थोडंसं मीठ आणि 1 वाटी पीठ घालणार आहोत। त्याच्यात आपण टाकणार आहे अर्धा चमचा मीठ। पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची। आता तुम्ही बघू शकता की पाण्याला छान उकळी आली। आपण त्यात टाकणार आहे आता पीठ। तुम्हाला इथे तांदळाचं पिठी वापरायची असेल तर तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता, पण मी इथे मैदा वापरला। चांगलं मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता ते चांगलं सगळं पाण्यामध्ये छान मिक्स झाले। आता याच्यावरती झाकण मारून 10 मिनिटं तसंच ठेवायचं। आपण गॅस बंद करून टाकणार। तर आपण याला पाण्याचा हात लावून छान मळून घेणार आहोत। फक्त पाण्याचा हात लावायचा आहे, पाणी घालायचं नाही त्याच्यात। तुम्हाला हाताने मळायला गरम वाटत असेल तर वाटी किंवा ग्लास वगैरे घेऊन तुम्ही आधी तसं मळू शकता। पीठ मळताना तुम्हाला वाटलंच तर थोडासा तेलाचा हात लावून पीठ मळू शकता तुम्ही। तुम्ही बघू शकता आता की छान आपलं पीठ मऊसूत झालंय। ही उकड आणि सारण तयार झालंय। तर आपण मोदक करायला घेऊया। आपण आता ह्या पिठाची आधी गोळ्या करून घेतल्या। आता आपण त्याची पारी करू। पारी करताना नेहमी पीठ वापरायचं म्हणजे तुमच्या हाताला चिकटत नाही। तेल किंवा पाणी घेतलं तर हाताला चिकटतं आणि जेव्हा तुम्ही कळ्या करता तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळी करता येत नाही। एकतर पिठावरती खूप पटापट सरकते पण, त्यामुळे तुमचे मोदक पण खूप फास्ट करून होतात। तुम्ही जसं हाताने करू शकता पारी, तसंच मी तुम्हाला एक इझी वे पण दाखवणार आहे की तुम्ही पुरीच्या साच्यामध्ये पण करू शकता। आपण पुढचा मोदक आहे तो पुरीच्या साच्यावरती करून दाखवते। पारी तुम्ही जेवढी पातळ कराल तेवढा मोदकच्या कळ्या पण छान पडतात, दिसतो पण छान आणि सुबक आणि सगळ्यात महत्त्वाचं खायला पण छान लागतो। असं हा वाटीसारखा आकार करून घ्यायचा। आपण त्यामध्ये आता घालणार आहे सारण। पीठ घ्यायचं आणि कळ्या पाडायला सुरुवात करायची आणि कळ्या जेवढ्या जवळ जवळ पाडाल तेवढा मोदक खूप छान सुबक दिसतो।
अजून थोडी मला ती जाड वाटते म्हणून मी परत एकदा तिला प्रेस करणार. बघू शकताय तुम्ही आपली पारी तयार झाली. आता आपण कळ्या पाडून घेऊ. कळ्या आपण सेम तशाच पाडणार आहे, फक्त मोदकाची जी पारी आपण हाताने करतो तसा आपण राऊंड शेप किंवा कटोरीसारखा आकार करून घेऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही पुरीच्या साच्यात करता तेव्हा प्लेन होते, पुरीसारखाच आकार येतो त्याला. आता आपण त्या पूर्ण सगळ्या एकत्र आणणार आहोत. आपण कळ्या जवळजवळ पाडल्यात त्यामुळे मोदकाचा आकार छान सुबक दिसतो. जेव्हा आपण केव्हा मोदक करतो तेव्हा एक करंजी बरोबर करायची असते. काही जण त्याला करंजी म्हणतात, काही जण त्याला नेवरी म्हणतात आणि त्याला कट न करता हातानेच मुरड घालायची असते. मी आता दाखवते तुम्हाला की ती कशी घालायची. दोन्ही साईड आपण जसं करंजीच्या दुमडतो तशाच दुमडून घ्यायच्या, एकत्र करून घ्यायचं आणि आता आपण मुरड घालणार आहे. आपण आता ह्यामध्ये वाफवायला ठेवणार आहोत. पण जर तुम्हाला आधी करून ठेवायचे असतील तर ह्या स्टेजला तुम्ही ते फ्रीझरमध्ये टाकू शकता आणि जेव्हा परत वाफवायचे तर थोडे आधी काढून ठेवायचे आणि पाण्यामध्ये डीप करून ते वाफवायला ठेवायचे की अगदी जसे ताजे मोदक तुम्ही खाता तसेच तुम्हाला ते लागणार. मला कळणारही नाही की ते आधी केलेले मोदक. पण याच्यावरती आता केशरची काडी लावणार प्रत्येक मोदकावरती.